नमस्कार मंडळी, आपल्या घरगुती रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत झणझणीत सोयाबीन चिल्ली। मुलांना आवडणारी आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवता येणारी मसालेदार सोयाबीन चिल्ली रेसिपी। इथं मी पातेल्यामध्ये पावशेर सोयाबीन भिजवून घेतली होती आणि आता मी त्यामधले पाणी काढून घेत आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की सोयाबीन चांगल्या प्रकारे कोरडी झाली आहे। आता मी यामध्ये टाकते आहे आलं लसूण पेस्ट, थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, कोल्हापुरी लाल तिखट रंग येण्यासाठी, थोडासा काळा मसाला आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे। मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा। तुम्ही बघू शकता त्यासोबत मी 2 कांदे, 2 ढोबळी मिरची इथं अशा प्रकारे चिरून घेतली आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा अजून अनेक भाज्या पण वापरू शकता। त्यासोबत मी इथं आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली आहे। आता आपली सोयाबीन चांगल्या प्रकारे एकजीव झाली आहे। आता ती आपण गरम तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेऊया। सगळी सोयाबीन तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये कढईमध्ये सगळ्या भाज्या आपण फ्राय करून घेतल्या आहेत। त्यामध्ये आले लसणाची पेस्ट, भाज्या परतवून झाल्यानंतर 2 चमचे व्हिनेगर टाकून सगळ्या प्रकारचे सॉसेस मिक्स करून भाज्या चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतल्या आहेत। या सर्व भाज्या तुम्हाला मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे मी थोडीशी साखर आणि अर्धा कप पाणी टाकून घेतले आहे। त्यासोबत चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे। ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घेतली आहे। ग्रेव्हीला घट्टपणा आल्यानंतर आपण त्यामध्ये सगळे सोयाबीन टाकून घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करून थोड्या वेळ 5-10 मिनिटं वाफ देऊन घेऊया। तुम्ही बघू शकता आपली चविष्ट आणि मसालेदार सोयाबीन चिल्ली मस्तपैकी तयार झाली आहे। त्यांना आवडणारी आणि आपल्या घरच्याच सामानात बनणारी अशी सोयाबीन चिल्ली तुम्हीही बनवून बघा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत।